आमदार साहेबांचा दिवस अतिशय गोड आहे। आज मातृदिन आहे, आज मातृदिन आहे। खरं तर जननी जन्मभूमीचे स्वर्गात आपली घरी असते। आपण सर्व भारत मातेचे सुपुत्र आहोत। अतिशय सुंदर औचित्याचा क्षण केके ग्रुपने साधलाय। आज आपल्याला आमंत्रित केलेलं आहे आणि आपणही वडीलकीच्या नात्याने आज या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्या समोर आम्ही घडलोय, वाढलोय, समाजाला उपयुक्त झालोय। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सन्माननीय लोकनेते आणि खरं तर महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आदर्श व्यवस्था उभी केली ते सन्माननीय सहकार सुपुत्र बाळासाहेब थोरात यांचं मनापासून टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत करतो। त्यांना धन्यवाद व्यक्त करतो। व्यासपीठावर आमचे दिलेर मित्र खासदार सन्माननीय अमोलजी कोल्हे साहेब, आदरणीय अतुलजी बेनके, सन्माननीय किशोर शेठ ठाकर असतील, संजयराव असतील, पांडुरजी पवार साहेब असतील, श्रीराव लेंडे साहेब असतील, अनंतरावजी असतील, नेताजी दादा, प्रसन्नाजी, तुषारजी, आदरणीय दिलीपराव, जयप्रकाशजी, प्रकाश शेठ, सन्माननीय शरदांना, एनएम खळे, आदरणीय विनायक शेठ उपस्थित, नमः शेठ गाडगे, दिलीपराव डोंगरे, आदरणीय रघुनाथ शेठ लेंडे, सन्माननीय सुभाष शेठ, तर सर्वांचे नाव घेतले पाहिजे। पूजाताई उपस्थित या गावचे सन्माननीय आळे, संतवाडी, कोळवाडीचे सरपंच, उपसरपंच, विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित, आपण सर्व सन्माननीय, खरं तर जेवढे आम्ही व्यासपीठावर आहोत तेवढ्याच तोरामुळे आपण सर्व सन्माननीय बंधू भगिनी, पत्रकार बंधू उपस्थित सर्वांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो। खरं तर एवढं मोठी 2 लाख स्क्वेअर फीटची जागा साधी पाहिजे बांधायची आहे। नितीनराव 2 लाख स्क्वेअर फीट बांधून विकायची आहे। व्यवसाय करत असताना एवढं मोठं कर्तव्य घेऊन ही मंडळी उभी राहिलेली आहे। मी सर्वप्रथम आदरणीय प्रीतम शेठ असतील, सन्माननीय शेखर शेठ कुराडे असतील आणि सन्माननीय प्रवीणजी डोंगरे असतील, या त्रिमूर्तीचं मनापासून कौतुक करतो की मोठं धाडस घेऊन आळे फाट्याच्या चौकामध्ये आपण ही उंची वाढवत आहे व्यवसायाची आणि या वैभवामध्ये भर पडते। आळे फाटा गाड्यांच्या खरेदी विक्रीच्या निमित्ताने दादा पुढे होता, पण आज बांधकामाला सरसावलाय। आज आमचे जावई सन्माननीय सागरजी लांकडे, अशोकजी आवटी इथं बसलेले आहेत। या मंडळीने झालं, नेताजी दादांनी झालं, माऊली शेट्टी झालं, यांनी अनेक या ठिकाणी बिल्डिंग उभ्या केलेल्या आहेत आणि या सगळ्या व्यावसायिक व्यवस्थेची उंची वाढवण्याचं काम या मंडळीने केलं आहे। पण हा आजचा प्रोजेक्ट अतिशय दैदिप्यमान आहे, अतिशय मोठा आहे आणि मी बाळासाहेबांनी विचारले, साहेब तुम्ही आज वेळ काढून आलात, मला म्हटले शरदराव एवढा मोठा खर्च करायचा, या लोकांनी आपल्याला सन्मान द्यायचा आणि आपण जर त्या कार्यक्रमाला नाही होते ही मुलं हिरमोड सुटेल, ही नाराज होतील, भारताचं भविष्य मला नाराज होऊन द्यायचा नाही असे म्हणणारे बाळासाहेब थोरात आणि त्याच बाबतीतला विचार आम्हाला अपेक्षा काय असते साहेब, तुम्ही आमच्या पाठीवर फक्त थाप मारायची आणि कर्तृत्वाच्या ही मैदान आम्ही गाजवायची। त्यामुळे प्रीतमराव आज उद्योजक म्हणून पुढे आलाय, अनेकांना त्यांनी अनेक व्यवसायामध्ये पार्टनर केलंय, अजून मला नाही केलं पण खूप लोकांना केलंय प्रीतमरावने। पण ठीक आहे, आज ना उद्या मलाही करेल। आज खरं तर मोठी व्यवसायाची उंची, मोठी व्यवसायाची पताका दौडाने फडकते आहे आणि म्हणून आज त्या मुलांचं कौतुक होणं माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे। आज चांगल्या गोष्टी उभ्या राहत आहेत, व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभं राहत आहे। संजयराव म्हटले की अतुल शेठ, अजित दादा, प्रीतमराव आणि कुराडे परिवार ठरवते, आमदार खासदार पण ठरवते, पीडीसी पुणे जिल्हा पीडीसी आपल्या सर्वांची आहे, बाजार समिती आपल्या सर्वांची आहे।
आणि आम्ही विद्यमान मंडळी आहे, आम्ही तुमची हितचिंतकच आहेत ना. त्यामुळं हा रेट मी जो व्यापारी आहे ना त्याच्यापेक्षा मोठा व्यापारी माझेच डिलिंग तुम्हाला कोण नाही करून देणार. त्यामुळं आपल्याला जर स्वस्तात जर पाहिजे असेल तर अमोल आणि शरदला विसरू नका. आम्हाला विश्वासात घ्या. आपल्या या आजच्या KK मार्केटला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. गेल्या शिवण्याने आपला मानून जुन्नर विधानसभा आणि विशेषत्वाने उद्या सायंकाळी 5 वाजता आपण कोळवाडी या ठिकाणी जे तिथून इथपर्यंत पाईपलाईन आली. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर, नंतरच्या काळामध्ये 8 किलोमीटर, म्हणजे माझ्या काळात मी सुरुवात केली 20 किलोमीटर पूर्ण केली. पुढे 8 किलोमीटरची संधी वेंकेपर्यंत मिळाली आणि आता पुढे 11 किलोमीटरची संधी पुन्हा शरद सरोवर या खात्यावर आहे. परंतु ही सगळी उत्तरेची बाजू आपली पाण्याखाली येणार आहे. शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे. संरक्षण शेड आपल्या सर्वांचं शेतकऱ्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आपण आनंद उत्सव साजरा करणार आहोत, कारण उत्तरेचा भाग नेहमी पाण्यापासून वंचित राहिला आणि आपण सर्वांनी मिळून हे काम करून अतिशय देखणा कार्यक्रम उद्याचा करूया. मी मनापासून आपल्या सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रोतांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या KK ग्रुपला अतिशय मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.